नमस्कार मित्रांनो, मी रेशीम मित्र नवनाथ कुटे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। 2 तारखेला आपण ब्लॅक बॉक्सिंग केलेलं होतं। आज आहे 4 तारीख। तसं आपल्या हॅचिंगची डेट 5 तारखेची आहे, 5 ऑगस्टची। परंतु आपण चेकिंग करण्याच्या दृष्टीनं हे ब्लॅक बॉक्सिंग ओपन करून बघत आहोत की साधारणतः आपल्या अंड्यांची किती हॅचिंग झालेली आहे। तुम्ही बघू शकता, आपण 3 लेयरमध्ये ट्रेंना झाकून ठेवलेलं होतं आणि आपण एका ट्रेमध्ये 2 छोटे व्हाईट ट्रे ठेवलेले होते। हे बघू शकता, बघा, लगभग 99% हॅचिंग हे झालेलं आहे। हॅचिंग डेट जरी उद्याची होती तरीही हॅचिंग झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा दुसऱ्या ट्रेमध्ये, हे बघा किती बारीक एकदम मुंग्यांसारख्या ह्या आळ्या दिसत आहे। मी तुम्हाला झूम करून दाखवतो। हे बघा, आळ्या वळवळ करत आहेत। तर अशा पद्धतीने हॅचिंग चेक करायचं आहे की आपलं हॅचिंग होतंय की नाही होतंय। कधी कधी काय होतं की वातावरण अनुकूल असेल तर हॅचिंग हे वेळेत होऊन जातं। म्हणजे आपलं हॅचिंग डेट 5 ऑगस्टची होती, परंतु तरीही हॅचिंग हे आज 4 तारखेलाच झालेलं आहे। आता हॅचिंगमध्ये आपण काय करायचं, असं चॉपस्टिक किंवा पंखाच्या मदतीनं असं उचकून बघायचं की खाली आपले किती अंडे शिल्लक राहिलेले आहेत। अशा पद्धतीनं आपण जर उचकलं तर आपल्याला दिसून येईल की एक अर्धा अंडं अजूनही हॅचिंग होण्याचं राहिलेलं आहे। मग आपण काय करायचं की ही ट्रे अशीच ओपन प्रकाशात ठेवून द्यायचे, जेणेकरून 100% हॅचिंग होईल। हॅचिंग झालेल्या अंड्यांचं ब्रशिंग कसं करायचं याचा व्हिडिओ मी पुढे बनवणारच आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।